नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीला रक्षाबंधनच्या सणामध्ये उपयोगी येतील अशा उपयुक्त किचन टिप. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. रक्षाबंधन स्पेशल कोणताही गोड पदार्थ बनवत असाल तर कोणत्याही गोड पदार्थात वेलची पावडर बनवताना त्यात थोडीशी बडीशोप आणि थोडं जायफळ पावडरसुद्धा त्यामध्ये घालावी. यामुळे पदार्थाची चव आणखीन अप्रतिमच लागते. अतिशय खास टिप नंबर 2. ओलं नारळ खोवायला बऱ्याचशा गृहिणींना जास्त वेळ लागतो. त्यासाठी नारळाची काळी पाट काढून घ्यायची आहे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे. यामुळे अगदी खवलेल्या नारळासारखा चव तयार होईल. तर प्रत्येक सुगरणीने रक्षाबंधनासाठी ही टीप नक्की ट्राय करा. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास टिप नंबर 3. ओल्या नारळाची वडी बनवताना दुधाऐवजी त्यामध्ये मिल्क पावडर घाला. यामुळे नारळाची वडी अतिशय टेस्टी लागते. टिप नंबर 4. रसगुल्ला बनवताना रसगुल्ले पाकात टाकल्यावर चांगले फुलले की मग मधोमध 1 ते 2 चमचे त्यामध्ये पाणी टाका. त्यामुळे पाक घट्ट होत नाही व रसगुल्ले पण छान व मऊ होतात. रुचकर स्वयंपाकासाठी प्रत्येक सुगरणीसाठी खास टिप नंबर 5. पनीर व शेवभाजीसाठी कांदे व टोमॅटो हे तेलात भाजताना जास्त भाजू नये, नाहीतर भाजीचा कलर हा काळपट होतो. ते थोडेच वेळ म्हणजे मीडियमच भाजावे. तर पनीरची भाजी किंवा शेवभाजी बनवताना ही ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 6. बिर्याणीसाठी लागणारा बरिस्ता म्हणजेच तळलेला कांदा कुरकुरीत होण्यासाठी आणि लवकर लालसर असा होण्यासाठी उभ्या चिरलेल्या कांद्याला तळण्याआधी थोडीशी साखर लावून ठेवावी. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास टिप नंबर 7. ओल्या नारळाची चटणी बनवताना नारळाचे तुकडे थोडेसे खरपूस भाजून घ्यावे व नंतर चटणी बनवावी. यामुळे चटणी खूप जास्त स्वादिष्ट व चविष्ट अशी लागते. पुरणाची पोळी म्हणजेच गृहिणींचं कसब पणाला लागलेलं असतं. टिप नंबर 8. काही वेळा काही स्त्रिया पुरणाच्या पोळ्या करताना किंवा बनवताना त्या मोडतात किंवा त्या पोळपाटाला चिटकतात. त्यावेळी तुम्ही पुरण व काणी एकसारखी बनवून घेतली तर पोळ्या चांगल्या लाटता येतात किंवा त्या पोळपाटाला देखील अजिबात चिटकत नाहीत. नवशिक्या म्हणजेच नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुलींसाठी खास टिप नंबर 9. गोळीबंद पाक म्हणजे 2 तारीपेक्षा जास्त पक्का पाक करून पाकाचा थेंब थंड पाण्यात टाकून बघावा. पाकाची कडक गोळी होते. पाकाची तार पाण्यात टाकल्यास तार कडक होते व हाताने पण पटकन तुटतो. तर तुम्हाला पण गोळीबंद पाक बनवायचा असेल तर ही ट्रिक्स फॉलो करा. टिप नंबर 10. लाडू बनवताना आपण जो खोबऱ्याचा किस घातला तो नेहमी भाजून घ्यावा व नंतर लाडूच्या मिश्रणामध्ये घालावा. यामुळे खोबरे खवट होत नाही किंवा लागत नाही व लाडू जास्त दिवस टिकतात व चवीला देखील हे लाडू खूप छान टेस्टी लागतात. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय महत्त्वाची व कामी येईल अशी टिप नंबर 11. लाडूसाठी हरभरा डाळ गिरणीत नेल्यावर दुसऱ्याच्या हरभरा डाळी दळल्या आहेत त्यावर आपली हरभरा डाळ दळण्यास लावायची. तर हरभरा डाळ दळून आणताना तुम्ही ही टीप फॉलो करा. टिप नंबर 12. काजू बदाम पिस्ता तुपामध्ये छान भाजून घ्या. यामुळे ते खवट होत नाहीत व भाजल्यामुळे ते जास्त दिवस चांगले राहतात. रक्षाबंधन स्पेशल करंजी बनवत असाल तर खास टिप नंबर 13. करंजीचे पीठ मळताना नेहमी निरशा दुधाचा वापर करावा. यामुळे करंजीचे बाहेरील आवरण पण खूप खमंग लागते. रक्षाबंधन स्पेशल लाडू बनवत असाल तर टिप नंबर 14. कोणत्याही लाडवाचा भाजा भाजताना वनस्पती तुपाऐवजी साजूक तूप वापरल्यास तूप कमी लागते आणि लाडू पण यामुळे खूप जास्त स्वादिष्ट व छान असे होतात.
सुगरणींच्या कामी येईल अशी टीप नंबर 15. डिंकाचे लाडू गुळाच्या पाकात घालून वळताना थोडे थोडे मिश्रण ताटात काढून वळावेत, म्हणजे पटपट लाडू वळता येतात. मिश्रण जर गरम असेल तर हाताला चिटकते व लाडू पटपट वळता येत नाहीत. तर डिंक लाडू बनवताना ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा. टीप नंबर 16. मसाला वांगी करताना प्रथम वांगी थोड्या तेलात परतून एका भांड्यात ठेवून त्यात पाणी न घालता कुकरमध्ये एका वाफेवर शिजवून घ्यावी व वांगी शिजल्यावर वांगी चिरून त्यामध्ये मसाला भरून तेलात परतावे, म्हणजे वांगी खूप जास्त चवदार लागतात. तर मसाला वांगी बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करू शकता. टीप नंबर 17. बटाटे वडे करताना हरभरा डाळीचे पीठ भिजवले आहे त्या पिठात ब्रेडचे 2 स्लाइस थोड्या पाण्यासोबत बारीक करून त्यामध्ये घालावे. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी अतिशय महत्त्वाची टीप नंबर 18. बाकरवडी बनवताना जेव्हा ती आपण तळतो तेव्हा त्यातील सारण बहुतेक वेळा बाहेर येते. तर ते तसं होऊ नये यासाठी पाण्यात कॉर्नफ्लॉवर घालून थोडीशी सैलसर त्याची पेस्ट करावी व नंतर बाकरवडी तळायच्या अगोदर दोन्ही बाजूनी बाकरवडी कॉर्नफ्लॉवरच्या पाण्यामध्ये बुडवावी व मगच तळावी. तर बाकरवडी बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करू शकता. जर तुम्ही नवीनच स्वयंपाक शिकत असाल, म्हणजेच नवशिक्या असाल व रक्षाबंधन स्पेशल पुरी बनवत असाल तर टीप नंबर 19. कुरकुरीत पुऱ्या हव्या असतील तर पुरीची कणिक मळताना त्यामध्ये 2 चमचे तांदळाची पिठी अवश्य टाकावी. यामुळे पुऱ्या छान कुरकुरीत अशा बनतात. अतिशय खास टीप नंबर 20. दुधाच्या पावडरची पेस्ट करून कुकरमध्ये त्याच्या 2 शिट्ट्या करून घ्याव्यात. यामुळे थंड झाले की झटपट खवा तयार होतो. रक्षाबंधन स्पेशल टीप नंबर 22. ओल्या खोबऱ्याच्या वड्या बनवताना त्यात थोडेसे बीट किसून अवश्य घालावे. यामुळे वड्यांना छान गुलाबी रंग येतो. रक्षाबंधन स्पेशल टीप नंबर 23. ओल्या नारळाच्या करंज्या करायच्या असतील तर सारण कोरडे फडफडीत करावे. त्यामुळे ते सारण 10 ते 12 दिवस टिकते. शिवाय ओल्या नारळाची चव देखील आणखीन छान येते आणि करंजी पण मऊ अजिबात पडत नाहीत. वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.